ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की देशातील सर्व राज्यांमधील सुरक्षा विषयक परिस्थिती आणि विकास कामे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आढावा घेणार आहेत। डाव्या विचारसरणीच्या विरोधात या बैठकीत महत्त्वाचे निर्णय जाऊ शकतात। दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी होणार आहेत। देशातील सर्व राज्यांमधील सुरक्षा विषयक परिस्थिती आणि विकास कामे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आढावा घेणार आहेत। डाव्या विचारसरणीच्या विरोधात या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात। दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी होतील। या बैठकीमध्ये आपण बघतोय सर्व राज्यांमधील सुरक्षा विषयक परिस्थिती आणि विकास कामांचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार आहेत। आता या बैठकीत नेमके काय काय निर्णय घेतले जात आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। यावरती आपण लक्ष ठेवून आहोतच, म्हणजे त्याबद्दलचे अपडेट आपण घेऊ, आपल्यापर्यंत आम्ही पोहोचूच, पण त्याचबरोबर इतरही घडामोडी आपण वेगाने जाणून घेतोय। मग त्या 25 मिनिटात 50 घडामोडी असतील किंवा बातमी 36 जिल्ह्यांची असेल किंवा महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून आपण राजकीय घडामोडींपासून तर थेट शेतकऱ्याच्या शेतशिवारापर्यंत नेमकं काय सुरू आहे यातली बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। यानंतर नजर टाकूया टॉप 18 वर। टॉप 18 प्रायोजक IIB एम साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड। पुण्यात आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतात पाणी साचल्यानं गवार पिकाला सर्वाधिक फटका बसलाय। वाशिममध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। 40 रुपये किलोनं मिळणारा भाजीपाला आता 50 ते 70 रुपये किलोवर पोहोचल्यामुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसतोय। नागपुरात ढगफुटी सदृश्य पावसानं झालेल्या नुकसानीचे 22,000 पंचनामे पूर्ण झालेत। आजपासून सानुग्रह अनुदान पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही मदत थेट पीडितांच्या बँक खात्यात जमा होईल। गोंदिया जिल्ह्यात धान पीक कापणीसाठी तयार झालेले, सध्या पाणी सुकण्याची वाट शेतकरी पाहतोय। या दरम्यान जर पुन्हा पावसानं हजेरी लावली तर पीक हातचं वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। पिंपरी चिंचवड शहरातली चिखली मोशी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय। जालन्याच्या अंतरवाली सराटी इथे 14 ऑक्टोबरला मराठा समाजाचा भव्य मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी घराघरात मूळवाटी आणि अक्षता घेऊन निमंत्रण दिलं जात आहे। गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण प्रकरणी पुणे शहरात 8 गुन्हे दाखल करण्यात आलेत। शहरातील येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, चंदननगर, कोथरूड या पोलीस स्टेशनमध्ये एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील चोपडा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे 2016 पासून कोट्यवधी रुपयाचं वेतन थकलेलं आहे। हे वेतन मिळावं यासाठी कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी चोपडा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। वाशिम शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर वाढल्यानं नागरिक हैराण झालेले आहेत आणि त्यामुळे गुरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला। वेबसाईटवर विवाह नोंदणी केलेल्या तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार परभणीच्या गंगाखेडमध्ये घडलाय। या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पती आणि सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बदलत्या वातावरणाचा हर्णे बंदरातील मासेमारीला फटका बसलेला आहे। मात्र समुद्रातील वातावरण मासेमारीसाठी अनुकूल होताच मच्छीमारांनी आपल्या बोटी पुन्हा समुद्रात रवाना केल्यात। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे। हजारो लिटर पाण्याची नासडी होत असल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्ह्यातील 2 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 66 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होणार आहे आणि त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। बागेतून डाळिंब चोरणाऱ्या दोघांना शेतकरी आणि ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकमधील बागलाणच्या चौगाव इथं घडलेली आहे। त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। तरुणाने त्याच्या प्रियसीच्या पतीची हत्या केल्याची घटना पुण्याच्या हिंजवडी परिसरात घडली आहे। या प्रकरणी आरोपी भास्कर खिल्लारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।
नायगावमध्ये किरकोळ अपघातानंतर ही भरपाई न दिल्यानं टँकर चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाला असून दोषींना पोलिसांनी अटक केली. प्रहार जनशक्तीकडून विविध मागण्यांसाठी गोंदिया तहसील कार्यालयावर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. तिरोडा इथल्या सुकडी नाका ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधलाय. खडसे कंत्राटी कर्मचारी झाले असून सरकार विरोधात बोलण्यासाठी त्यांनी पारी घेऊन षडयंत्र सुरू केल्याचा टोला त्यांनी लगावला. इटलीमध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा वाद पोहोचला हायकोर्टात. राज्य सरकारनं नेमलेल्या समितीला हायकोर्टात आव्हान. याचिकेवर होणार आज सुनावणी. लोकसभेसाठी ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला. संजय दिना पाटील लढवणार लोकसभा निवडणूक. राज्याला 2 उपमुख्यमंत्री असल्यानं पंढरपुरात कार्तिकी एकादशी पूजेचा पेच. अजित पवार की देवेंद्र फडणवीस पूजा करणार, याबाबत विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्यानं घेणार निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी तब्बल 2 महिन्यांनी लांबणीवर. 28 नोव्हेंबरला होणार सुनावणी. 16 आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात 9 ऑक्टोबरला होणार. नार्वेकर जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा याचिकेत करण्यात आला होता आरोप. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. आगामी निवडणुकांबाबत शहा, शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा. नागपुरात आयकर विभागाचं धाडसत्र. मातोश्री सूतगिरणीवरील धाडीत महत्वाची कागदपत्र इन्कम टॅक्स विभागाच्या हाती. सलग 5 दिवस सुरू होती चौकशी. पारदर्शक आणि निष्पक्ष रहा, सूड भावनेनं कारवाई नको. ईडीच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे. आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डीन यांना शौचालय साफ करायला लावल्याचं प्रकरण. खासदार हेमंत पाटलांविरोधात अॅट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयातही 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये 16 तर मेयोमध्ये 9 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दगावलेल्यांमध्ये नवजात शिशूसह विविध वयोगटातील रुग्ण आहेत. अत्यवस्थ व्हेंटिलेटरवरील रुग्णांना खासगी रुग्णालय रेफर करत असल्यानं मृत्यूचा आकडा वाढत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. नागपूरमधील मेयो रुग्णालयामध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. औषधांचा तुटवडा असल्यानं केवळ आयसीयू आणि शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनाच औषध मिळतंय. 2 वर्षांपासून हाफकिनकडून औषध मिळत नाही आणि साधे टीटीचं इंजेक्शन, स्पिरिटचाही तुटवडा जाणवतोय. औषधांचा तुटवडा असल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध खरेदी करावी लागतं. तर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात देखील रुग्णांच्या मृत्यूचा चढता आलेख बघायला मिळतोय. 30 दिवसात 228 जणांचा मृत्यू झाला असून यात 29 लहान मुलांचा समावेश आहे. सीपीआर रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे जे अत्यस्त म्हणजे जे बाहेरून आलेले गंभीर परिस्थितीमध्ये आलेले रुग्ण आहेत, तर त्यांची डेथ्स याच्यामध्ये दिसून येतात आणि मोस्ट ऑफ द डेथ ह्या आय सी यूमधल्याच आहेत. आणि आय सी यूमधला डेथचा रेट आत्ता आम्ही मेडिसिनच्या HODना विचारलं तर ते ऑन अन ॲव्हरेज 20% हा आपल्याकडे असलेला दिसून येतो. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती आणि या रुग्णालयाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी
सरकारनं आरोग्य विभागाकडे लक्ष न दिल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला। सरकार औषध पुरवठ्यासह इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि यावेळी त्यांनी मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांशीही संवाद साधला। रुग्णांच्या नातेवाईकांनी दानवेंसमोर रुग्णालयात मिळत नसलेल्या सुविधांचा पाढा वाचला। तर ठाण्यातील कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल जाहीर केला। बहुतेक रुग्ण हे आजारपणाच्या शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। या अहवालात अधिष्ठात्यांची बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर काही प्रकरणात डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले असते तर आणखी काही काळ रुग्ण वाचू शकले असते असं नमूद केल्याचं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितलं। तसंच रुग्णांचे मृत्यू झाले त्या दिवशी इन्चार्ज ऑन कॉल असलेल्या मेडिसिन विभागाचे अधिव्याख्याता, उपविभाग प्रमुख आणि अतिदक्षता विभागाच्या प्रमुखांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला। तर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला। हेमंत पाटील यांनी काल नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडे यांना रुग्णालयातील एका वॉर्डमधील शौचालयाची सफाई करायला लावली आणि या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल झाले। डॉक्टर वाकोडे साहेब यांच्या तक्रारीनुसार शासकीय कामात अडथळा आणणे आणि टॉयलेट स्वच्छ करायला लावणे या संदर्भात 353 आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा पुढील कायदेशीर तपास सुरू आहे। दखलपात्र गुन्हा आहे, म्हणजे अटक वगैरे होऊ शकते त्याची पूर्ण जी कायदेशीर प्रक्रिया ती आपण फॉलो करू। मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षणाचा वाद हायकोर्टात जाऊन पोहोचलेला आहे। राज्य सरकारनं नेमलेल्या समितीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे। ओबीसी मुक्ती मोर्चाकडून नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेवर नागपूर खंडपीठात आज सुनावणी होणार आहे। तर धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध होतोय, यासाठीच 18 आदिवासी आमदार राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार आहेत। धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, फक्त आमच्यात नको अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होईल अशी भूमिका त्यांनी घेतली। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे। धनगर आरक्षण मागताय आदिवासींमध्ये, ते आंदोलन योग्य आहे का, तुम्हाला काय वाटतंय? नाही, त्यांनी मागावं ना, काय योग्य अयोग्य ह्या आम्ही म्हणणार नाही। त्यांना योग्य वाटतं त्यांनी मागितलंच पाहिजे, पण आमच्यातच का मागायचं? कारण आमचंच आहे आणि म्हणूनच फक्त आम्हाला वाटतं का त्यांनी आमच्यात मागू नये, स्वतंत्र मागावं। कसं मागायचं? त्यामुळे आपण बघतोय की धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला जातोय। खुद्द याविषयी आता आदिवासी आमदार एकत्रित आल्याचं आपण पाहतोय। यासाठीच 18 आदिवासी आमदार राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार आहेत। धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, फक्त आमच्यात नको, आमचंच आहे, मग आमच्यात कशाला असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। अशी भूमिका घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होईल अशी भूमिका कोणीही घेऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। याविषयी जर आपण बघितलं आता तर खुद्द नरहरी झिरवाळ या सगळ्या आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आपलं म्हणणं आता त्यांच्यासमोर मांडण्याचं ठरवलेलं आहे। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी विनंती त्यांनी केलेली आहे आणि ही विनंती करण्यासाठी आता नरहरी झिरवाळ यांच्या सोबत इतर म्हणजे एकूण 18 आदिवासी आमदार हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झालेले आहेत। आता मी राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलं आहे का जे घटना झाली ते निंदनीय आहे। कारण आरोग्य व्यवस्थामध्ये जे मुले वारले ते ठीक आहे, त्यांच्यावर जे कमी असेल त्याच्यासाठी काय बी स्वप्न असतात तर ते गोष्ट योग्य आहे, पण तो एक आदिवासी आहे आणि आदिवासी म्हणून एक डीला जर तुम्ही
टॉयलेट साफ करायला लावत असेल तर असा जो कोणताही लोकप्रतिनिधी असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही राष्ट्रपतीला तक्रार देणार आहात. पण जे खासदार आहेत ते तर खास करून जर बघितलं तर ते एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी केलं असेल का असं वाटतंय का? नाही, आज हे पूर्ण देशामध्ये चालू आहे ना, का जे आदिवासीवर कोण मुततो आहे, कोण नांगा घुमावतो आहे, आज टॉयलेट साफ करावतो, म्हणजे आदिवासी काही या देशामध्ये काही माणूस नाही का? तो जनावर आहे का आदिवासी? म्हणजे आदिवासीत जन्म घेतला म्हणजे तो जनावर नाही ना, तो माणूस आहे ना शेवटी. म्हणून कोणी असेल त्याच्यावर, तो कोणती पार्टीचा माझ्या विषय नाही, पण तो माझ्या समाजाचा व्यक्ती आहे. आणि त्याच्यावर जर त्याने जे टॉयलेट साफ करणं एक तर जेमतेम आमचा एखादा आदिवासी अधिकारी असतो आणि त्याच्या जर हे कृत्य करणं हे योग्य नाही, म्हणून त्यांचं निलंबन सुद्धा व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी करणार. ॲट्रॉसिटी दर्ज करण्याची मागणी करणार. ॲट्रॉसिटी तर त्याच्यामध्ये दाखल होतीच आहे आणि ते करणार नाही झालं तर मी रोडवर उतरणार. धन्यवाद. हे होते आमशा पाडवी यांनी सांगितलं आहे की त्या डीनला शौचालय साफ करण्यात लावणाऱ्या खासदाराविरुद्ध ॲट्रॉसिटीची कारवाई करावी. नवी दिल्ली, व्हिडिओ जर्नलिस्ट आकाशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. अखेरच्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा संघांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत आणि यामध्ये मुख्यत्वे करून मुंबईतील लोकसभा मतदारसंघ, त्यासोबतच मराठवाडा आणि कोकणातील लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये आधी काही आढावा बैठका घेतलेल्या लोकसभा मतदारसंघांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. शिर्डी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली या लोकसभा मतदारसंघाचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. यंदा राज्याला 2 उपमुख्यमंत्री असल्यानं पंढरपुरात कार्तिकी एकादशीची पूजा कोण करणार असा नवा पेच निर्माण झाला आणि याबाबत पंढरपूर मंदिर प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाला बोलवायचं याबाबत विधी आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निर्णय घेणार असल्याचं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं. दरवर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री करतात आणि यंदा कार्तिक एकादशी 23 नोव्हेंबरला आहे. मागील वर्षी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पूजा केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदा महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी निवडणूक रंगणार आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. ठाकरेंचं लक्ष मुंबईकडे असून मुंबईतील 6 पैकी 4 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचंही बोललं जात आहे. मात्र ईशान्य मुंबईसाठी कोण हे मात्र ठाकरेंचं ठरत नव्हतं. ईशान्य मुंबईतून संजय राऊत नाही तर संजय दिना पाटील यांच्या नावाची ठाकरे गटाकडून निश्चिती करण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत सध्याचे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही चर्चा होती. संजय राऊत यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम देत संजय दिना पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे. संजय दिना पाटील हे 2004 साली आमदार राहिलेले, 2009ला खासदार होते. तसंच काही वर्षांपूर्वी संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पुण्यामध्ये गुन्हेगारांचा ससून रुग्णालयात मुक्काम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. उपचाराच्या नावाखाली हे आरोपी महिनोन-महिने रुग्णालयात मुक्काम ठोकतात हे दिसून आलंय. राज्यभरात कल्याण, मुंबई मटका चालवणारा मटका किंग विरल सावला हा तब्बल 274 दिवस ससून रुग्णालयात तळ ठोकून आहे. इतकंच नाही तर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचा पुतण्या रुपेश मारणे, रोजरी स्कूलचा मालक विनय आरणा आणि खंडणी प्रकरणातील आरोपी हेमंत पाटील सुद्धा ससून रुग्णालयात उपचार घेतोय. त्याचबरोबर हरिदास कोंडिबा साठे, प्रवीण राऊत, आदित्यदादा मारणे, शिवाजी ज्ञानोबा दोरगे रुग्णालयात उपचार घेतात आणि यामुळे रुग्णालयातील कैदी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालिकेच्या अतिक्रमण कंत्राटी कामगारांना मारहाण करण्यात आली. फुटपाथवरील बसलेल्या फेरीवाल्यांना उठवायला गेल्यानं त्यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि पुढली बातमी अशी आहे की नाशिक मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. टिटवाळा फाटा परिसरात ट्रक पलटी झाल्यानं 10 ते 15 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात. गेल्या 2 तासांपासून नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे प्रवासी हवालदिलेच. आधीच ही परिस्थिती आहे आणि शेकडो रुपयांचा टोल भरूनही मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे जैसे ते आहेत आणि त्यात हा ट्रक पलटी झाल्या कारणानं
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणात आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, नाशिकहून मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झाली, वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, खरं पाहिलं तर नाशिक मुंबई महामार्गावरील प्रवाशांचा वनवास काही केल्या संपायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. खरं तर नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून अनेकदा राजकीय नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. मात्र हे खड्डे पावसाळ्याच्या पूर्वी काही प्रमाणामध्ये बुजवण्यात आले, मात्र आता पुन्हा एकदा हे खड्डे उघडे पडलेले आहे आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आज देखील सकाळच्या सुमारास नाशिकच्या शहापूर टिटवळा दरम्यान एका कंटेनरचा अशाच एका खड्ड्यामुळे अपघात झाला आणि तो कंटेनर जो आहे तो रस्त्यामध्ये पलटी झालेला आहे आणि त्यामुळे नाशिकहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे. गेल्या 2 ते 3 तासांपासून ही वाहतूक ठप्प आहे, यामुळे नाशिकहून मुंबईला जाणारे सगळे प्रवासी जे आहे ते या वाहतूक जाममध्ये अडकलेले आहे. अनेक प्रवाशांना विमानतळावरून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जाणारे काही प्रवासी आहे ज्यांना एअरपोर्ट पर्यंत पोहोचायचं होतं, ते लोक देखील ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळे त्यांना मोठा फटका आणि मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय. तर अनेक नागरिक जे आहे ते महत्वाच्या कामासाठी मुंबईला जात आहे, हॉस्पिटलच्या कामासाठी मुंबईला जात आहे, असे अनेक नागरिक जे आहे ते या वाहतूक जाममध्ये अडकलेले आहे. गेली 3 तास झाले ही वाहतूक जैसे ती आहे. महामार्ग प्रशासनाकडनं ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय, पोलिसांकडनं केला जातोय, मात्र अद्यापपर्यंत ही वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही खरं तर अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण पुढचे 3 तास. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन ऍक्ट 1986 मधले दिलेले सर्व नियम, त्याचबरोबर संविधानात दिलेल्या तरतुदी ज्या सगळ्या आहेत त्याच्या आधारावरतीच मी निर्णय घेणार. कोणीही कितीही मला प्रभावित करायचा प्रयत्न केला, कुठच्याही प्रकारचे आरोप केले तरी मी त्यातून कुठच्याही प्रकारे प्रभावित होणार नाही, नियमानुसारच काम करणार. आता तुम्ही बघितलं तर माझा खरं तर परदेश दौरा हा 26 तारखेलाच मी रद्द केलेला. 26 तारखेला या संदर्भात मी सीपीएला कळवलेलं की इकडे माझी काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि काही महत्वाचे कार्यक्रम असल्यामुळे मी त्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहू शकणार नाही. हे मी खरं 26 तारखेलाच कळवलेलं, परंतु 28 तारखेला उगीच त्या दौऱ्याविषयी मोठी चर्चा घडवून त्यातून आपण हा दौरा रद्द करायला लावला असं चित्र लोकांसमोर आणायचा केविळवाणी प्रकार काही नेत्यांनी म्हणा किंवा काही लोकांनी केला. परंतु त्यांचा हा जो प्रयत्न आहे की कसंही करून अध्यक्षांवर दबाव आणायचा, अध्यक्ष काय तुमच्या अशा घिदड धमक्यांनी घाबरत नाहीत, त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचे असे इन्फ्लुएन्स होत नाहीत या सगळ्या कार्यातून आणि त्यामुळे नियमानुसारच कार्य होणार. आता तुम्ही मला विचारलं की माझ्या मतदारसंघात मी इतर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधान परिषदेतल्या आमदारांमार्फत चालवत नाही. मी माझ्या मतदारसंघात स्वतः उतरून काम करतो. आजही दिवसातले 4 तास सातत्याने माझ्या कार्यालयात बसून मी आपल्या विभागातील लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवायची सवय आहे त्यांना हे समजणारच नाही लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे. त्यामुळे त्याबद्दल काही भाष्य करायची गरज नाही. आपण आपल्या मतदारसंघात जातो, रखडलेली विकास कामं का रखडली आहेत त्याची पाहणी करतो, जी लोक अडथळा आणत असतील त्यांची कान उघडणी करतो. असाच तो एक प्रकार होता आणि त्यामुळे त्याचा जर विपरीत अर्थ कोण काढायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्याबद्दल शुभेच्छा आणि अशा प्रयत्नातून अध्यक्षांवर कोणताही दबाव पडणार नाही हे परत एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासित करतो. वारंवार हत्या करताय असं ठाकरे गटाकडून म्हटलं जातं. वारंवार नाही, मी अशा आरोपांवरती उत्तर देणं आवश्यक समजत नाही. असे बिनबुडाचे आरोप, नियम पाळणं आणि नियमानुसार कार्य करणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे का? कोणाचीही बाजू न ऐकता मी जर निर्णय दिला तर उद्या हेच लोक उठून बोलणार की आपण कुठचीही बाजू न ऐकता निर्णय दिलात, हीच लोकशाही आहे का? त्यामुळे अशा लोकांची ज्यांच्या कुठच्याही आरोपावरती तथ्य नसतं अशा लोकांच्या आरोपांना उत्तर काय द्यायचं? आणि ज्यांना संविधानाचं ज्ञान नाही, ज्यांना नियमांचं ज्ञान नाही, ज्यांना माहीतच नाही ह्या सगळ्या प्रक्रियेत कुठचे नियम लागू होतात, अशा लोकांनी केलेल्या टिप्पणीबद्दल मला वाटतं आपण बोलून आपला वेळ व्यर्थ घालणं उचित नव्हे. सर, सर्वोच्च न्यायालयामधली सुनावणी जी होती 6 तारखेची ती आता 9 तारखेला पुढे गेलेली आहे. तर या संदर्भामध्ये आपण आपली भूमिका मांडणार आहात का? कारण दिरंगाई केली जाते असा आरोप सातत्याने मी आपल्याला यापूर्वीच सांगितलेलं आहे. माझा जो निर्णय असेल तो घेण्यात मी कुठच्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही.
परंतु कुठच्याही प्रकारची घाई करणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ शकेल. जे नियम आहेत त्याचं पालन केलंच जाणार. नैसर्गिक न्यायाची संधी ज्यांना ज्यांना द्यायची आवश्यकता आहे त्यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती संधी दिली जाणार. कोणीही कुठचाही आरोप केला तरी मी माझ्या तत्वांची आणि संविधानिक लोकशाहीला हानिकारक असेल असं कुठचंही कृत्य करणार नाही. सर, दोन्ही गटाचे प्रमुख जे आहेत त्यांना सुद्धा बोलावलं जाणार होतं. ती प्रक्रिया कधीपासून होणार आहे? ती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का काय नेमकं? नाही, आवश्यकतेप्रमाणे आम्ही त्या प्रकारची ज्यांना नोटिसेस द्यायच्या आहेत, ज्यांना समन्स द्यायचं आहे त्यांना देऊ. मूळ राजकीय पक्ष कोणता ह्याच्यावरती पण मला निर्णय घेणं आहे. त्यामुळे त्याकरता ज्या ज्या लोकांना बोलवून त्यांच्याकडनं त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं असेल किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल ती कारवाई केली जाईल. सर, ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीला आरक्षण द्यावं अशी मागणी आता होते. तुमचं मत नेमकं काय? विधिमंडळाच्या फ्लोअरवरती जेव्हा हा विषय चर्चेला येईल त्यावेळेला मी माझं म्हणणं मांडणी. थँक्यू सर. धन्यवाद सर. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.